नमस्कार मित्रांनो, मी मुकेश नागती कोकण सफारी चॅनलमध्ये लहानापासून मोठ्यांचं स्वागत करतो। आज आपण चाललोय साईनगर कट्ट्याचे पिकनिकचे भाग 2। आधी आपण पहिला रानोलीला जाणार आहोत, त्याच्यानंतर पुढे केळशीला। तिथे पण आपल्याला खूप मजा येणार आहे। चला आपण एन्जॉय करूया। आता आपण सर्व भेटणार आहोत केळशीला। चला जाऊया केळशीला। हे जुगल गणपती बाप्पा। नमस्कार मित्रांनो, रात्री आपण खूप एन्जॉय केला रानोलीला आणि आता आपण चाललोय केळशीला। तर तिथे पण पाहण्यासारखे भरपूर ठिकाण आहेत। केळशी बीच आहे, बागेत मित्राच्या बागेतली धमाल आहे। तुम्ही बघायला विसरू नका। कंटिन्यू करू। मित्रांनो बघा किती निसर्ग छान आहे आणि ही मजा फक्त कोकणातच येते। त्यामुळे जेवढा वेळ आपण कोकणात राहू ते स्वर्ग सुखच आहे। याचा आनंद आम्ही घेतच राहू आणि तुम्ही पण घ्या। मित्रांनो आता आपण केळशीमध्ये एंटर करतोय। तर इथे आपल्याला गणपतीचं मंदिर दिसेल। त्याच्यानंतर आपण दर्शन घेऊन मित्राच्या घरी जाणार आहोत। मित्राच्या घरी जाऊन नाश्ता करणार आहे हॉटेलमध्ये, त्याच्यानंतर आपण बीचवर जाणार आहोत। बीचवर पण खूप मजा आहे।
आपण फुटबॉल खेळणार आहोत, व्हॉलीबॉल खेळणार आहोत, पाण्यामध्ये धमाल मस्ती करणार आहोत. तर पाहत राहतो. जायचे तर घे, पकड 2-4 कोंबड्या. एक मिनिट, रिपीट. साईनगर कट्ट्याचा साई म्हणतात हाय 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 गणपती बाप्पा. तर मित्रांनो, ही आमची केळशीची विहीर आहे, बाजारपेठेतली विहीर आहे. या विहिरीचा आम्हाला खूप उपयोग होतो. पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी येत नाही, नळाला पाणी नसतं, ही विहीर आमचं जीवदान आहे. ह्या विहिरीमुळे आम्ही खूप पाण्याचा आमचा चांगला वापर होतो. म्हणजे घराला लागून आहे, घराला लागून नेमके 10 पडावर हे विहीर आहे. आणि हा रामफळीचं झाड आहे बघा, हा रामफळीचं झाड आहे, औषधी झाड आहे हे. याला रामफळ लागतात. तर असा केळशीतला माझ्या बाजारपेठेला हा एक ठिकाण. आणि लहानपणीची आठवणी तर सांग विराबद्दल. लहानपणीची आम्ही खूप इथे उड्या मारल्या, नांगरांनी चट्टी काढून उड्या मारल्यात. आणि पाणी काढ प्रशांत का इकडे पाणी काढतोय एवढं इथे हाताच्या 1 फुटावर पाणी आहे बघा. आणि हे इकडे असं हे आमचं घर हे असं. आणि हा टॉवर आहे आपला BSNLचा टॉवर आहे. आणि हा मच्छी मार्केट आहे. इथे हा मच्छी ताजी पापलेट, हलवा, कोलंबी.
आपला आता चहा नाश्ता झालेला आहे आणि आता आपण चालत बीचवर चाललो आहे. 5-10 मिनिटावर बीच आहे, त्यामुळे चालतच चालू आहे. आणि आता मित्रांना फोटो काढायची इच्छा झाली, भात लावून चालू होती, त्यामुळे आपण मारुडी
अरे बोल तर खरी तू. हा चालू कर. थांब निलेश. निलेश मार आता. विहिरीत उड्या मारण्याचा आनंद घेतल्यानंतर आता आपण जेवायला आलोय. जेवण झाल्यानंतर आपण आता थोड्याच वेळात परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. साड्या पाडा साड्या. मित्रांनो, केळशीचा प्रवासाचा आपला हा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आता दुपारचे जेवणानंतर आपण थेट मुंबईला प्रस्थान करणार आहोत. तर हे आपली मंडळी जेवायला बसलेत. आणि ह्या आपल्या मावशी एक मिनिट थांबा. ह्या आपल्या मावशी आहेत. हरकत नाही, चालेल. चला. आणि हे आपले नॉनव्हेज वाले मित्र. हा चलो हाय करा. ही आपली नॉनव्हेजवाली मंडळी आहेत. त्यांच्यासाठी वेगळं आपण सेटिंग केलेली आहे इथे. आणि हे विश्वनाथ ड्रायव्हर. नमस्कार मित्रांनो, साईनगर कट्ट्याची आपली जी पिकनिक आहे त्या पिकनिकचा आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्या परतीच्या प्रवासामध्ये आपण जे जेवण केलं ते जेवण आपल्या मावशींच्या घरी केलं. त्या आपल्या शोभा मावशी आहेत आणि त्यांचा मुलगा विशाल. मावशी आपली खाण्यावर किती दिवसापासून चालू आहे किंवा किती वर्षापासून चालू आहे? 20 वर्ष झाली खाण्याला. आणि आपल्या इथे व्हेज नॉनव्हेज सर्व मिळतं. आणि खरं सांगतो, आम्ही इथे आता मावशींच्या हातचं जेवण खाल्लं. व्हेज नॉनव्हेज अप्रतिम जेवण होतं. व्हेज पण अप्रतिम होतं आणि नॉनव्हेज पण अप्रतिम होतं. आम्ही बोलायचं म्हणून बोलत नाही. माझ्या सर्व मित्रांनी त्याची तारीफ केली. आणि जवळजवळ 20 वर्षापासून मावशी खानावळ चालवत आहेत. आणि हे जी खानावळ आहे ती अशी सीझनल खानावळ नाही आहे. ती दरवर्षी म्हणजे प्रत्येक दिवशी चालू होते. तुम्ही कधी पाऊस ऊन पावसा हिवाळा काही बोला, सर्व ऋतूमध्ये आपली खानावळ चालू असते. आणि खानावळ सांभाळतात मावशी आणि त्यांचा हा मुलगा आणि काही त्यांचे सहकारी आहेत. म्हणजे आपल्या गावातलेच काही मंडळी आहेत, त्यांची मदत घेतात. आणि अशा प्रकारची खानावळी गेल्या 20 वर्षापासून चालू आहे. आणि आम्ही मावशींना साईनगर कट्ट्यामध्ये शुभेच्छा देतो की ही त्यांची खानावळ अशीच दिवसेंदिवस प्रगती करत जाईल. आणि त्यांची जेवणासाठी जे लोक येतात त्यांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत जाईल. नमस्कार. आणि मित्रांनो, कोकण सफारी चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत.